आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. कोणत्याही उत्पादनाच्या प्रक्रियेत एक अत्यंत कळीचा मुद्दा असतो, ज्याकडे बऱ्याचदा आपलं दुर्लक्ष होतं, आणि तो म्हणजे कच्च्या मालाची खरेदी. हो, आणि म्हणूनच आज आपण या खरेदीच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. अगदी बरोबर. आजच्या या विश्लेषणासाठी आपल्याकडे एक अत्यंत रंजक स्रोत आहे. 14 ऑगस्ट 1994 रोजी सांगलीच्या बिझनेस मॅजेस्टिक या मासिकाच्या उद्योग विशेषांकात प्रकाशित झालेला प्राध्यापक सुभाष जगताप यांचा एक लेख आपण अभ्यासणार आहोत. ज्याचं नाव आहे उत्पादनासाठी किती कच्चा माल खरेदी करावा. हो, आणि यासोबतच आपल्याकडे काही संदर्भ चित्रे देखील आहेत, ज्यामध्ये एका साखरेच्या कारखान्याची आणि ऊसापासून साखर तयार होण्याच्या प्रक्रियेची दृश्य आहेत. या सगळ्याच्या आधारे आपण खरेदीचं अर्थशास्त्र समजून घेणार आहोत. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण या लेखात एक अतिशय लक्षवेधी आकडेवारी मांडली आहे. कोणत्याही उत्पादनात कच्च्या मालाचा खर्च हा एकूण खर्चाच्या तब्बल 50 ते 60% असतो. 50 ते 60% म्हणजे हा खूपच मोठा वाटा झाला. हो ना. आणि विचार करा, या एकाच खर्चावर जर योग्य नियंत्रण मिळवलं तर व्यवसायाचा एकूण खर्च मोठ्या प्रमाणावर आटोक्यात येऊ शकतो. म्हणजे कच्चा माल खरेदी करणं म्हणजे केवळ बाजारात जाऊन वस्तू उचलून आणणं असं होत नाही, बरोबर? नक्कीच नाही. खरेदी हा केवळ एक दैनंदिन व्यवहार नसून ती एक अत्यंत महत्वाची व्यावसायिक रणनीती आहे, आणि ती थेट कोणत्याही उद्योग संस्थेच्या नफ्याशी जोडलेली असते. म्हणजे जास्त माल किंवा कमी माल आणणं हे दोन्ही निर्णय कसे धोक्याचे ठरू शकतात हे आपण आज पाहणार आहोत. अगदी. सहसा असा समज असतो की विक्री वाढवली की नफा वाढतो, पण खरेदी प्रक्रियेत जर योग्य नियोजन केलं तर तिथे वाचलेला प्रत्येक पैसा थेट निव्वळ नफ्यात म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये जमा होतो. हे खूपच छान सांगितलं तुम्ही. प्राध्यापक जगताप यांचा हा लेख जरी 1994 सालचा असला तरी त्यात मांडलेली तत्वे आजही तंतोतंत लागू पडतात. कारण कच्च्या मालाच्या खरेदीच्या दरावर कदाचित बाजाराचं नियंत्रण असतं, पण किती माल खरेदी करायचा हा सर्वस्वी त्या उद्योजकाचा निर्णय असतो. आणि तिथेच खरी व्यावसायिक बुद्धिमत्ता पणाला लागते. मला वाटतं आपण याची थोडी उकल करूया. ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एखादं अगदी सोपं उदाहरण घेऊ. नक्कीच. कोणतं उदाहरण घेता येईल? समजा एखाद्याला लोणच्याचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यासाठी कैऱ्या, तेल आणि मसाले लागतील. आता त्या व्यक्तीसमोर 2 पर्याय आहेत. एकतर वर्षभराच्या कैऱ्या आणि मसाले एकदमच स्वस्तात आणून ठेवायचे, किंवा जशी ग्राहकांची मागणी येईल तसा थोडा थोडा माल बाजारातून आणायचा. बरोबर. मग गरजेपेक्षा जास्त माल आणून ठेवणं किंवा अगदीच कमी माल आणणं, या 2 टोकांच्या भूमिका घेतल्यास या व्यवसायावर काय परिणाम होऊ शकतो? हे अतिशय चपखल उदाहरण आहे. हाच तो खरेदीचा लपलेला चक्रव्यूह आहे, ज्यात अनेक नवखे आणि काही वेळा प्रस्थापित उद्योजकही अडकतात. आपण आधी पहिल्या पर्यायाचा विचार करूया, म्हणजे अतिखरेदीचा. हो, जर त्या व्यक्तीने वर्षभराचा कच्चा माल एकदमच खरेदी करून ठेवला तर सर्वात पहिला फटका बसतो तो खेळत्या भांडवलाला. लाखो रुपये त्या कच्च्या मालात अडकून पडतात. म्हणजे अर्थशास्त्राच्या भाषेत याला डेड इन्व्हेस्टमेंट म्हणतात, तेच ना? अगदी तेच. तो पैसा इतर कोणत्याही उत्पादक कामासाठी वापरता येत नाही. म्हणजे नवीन यंत्रे घेण्यासाठी किंवा मार्केटिंगसाठी तो पैसा उपलब्ध नसतो. आणि शिवाय तो एवढा मोठा माल साठवून ठेवण्यासाठी जागा लागते. हो, आणि तो खराब होऊ नये म्हणून अतिरिक्त काळजी घ्यावी लागते, ज्यामुळे खर्च आणखी वाढतो. याचा अर्थ असा की पैशांचं चलनवलन पूर्णपणे थांबतं. पण मग याच्या अगदी विरुद्ध दुसरा पर्याय निवडला तर? म्हणजे अपुरी खरेदी. हो, जेव्हा गरज पडेल तेव्हाच बाजारात जाऊन अगदी मोजका माल आणला तर ते अधिक शहाणपणाचं ठरेल का? कारण त्यात किमान पैसा तरी अडकून पडत नाही. वरवर पाहता तसं वाटेल, पण प्रत्यक्षात अपुरी खरेदी करण्याचे तोटे आणखी भयंकर आहेत. जेव्हा गरजेपेक्षा कमी माल खरेदी केला जातो तेव्हा तुटवड्याचा खर्च निर्माण होतो. तुटवड्याचा खर्च? हो, ज्याला आपण आउट ऑफ स्टॉक कॉस्ट म्हणतो. सर्वात मोठी अडचण ही आहे की हा खर्च अदृश्य असतो. तो ताळेबंदात किंवा हिशोबाच्या पुस्तकात थेट दिसत नाही. म्हणजे कच्चा माल अचानक संपल्यामुळे जे नुकसान होतं ते. बरोबर. माल संपला की उत्पादनात खंड पडतो. कारखान्यातील कामगार आणि यंत्रसामग्री रिकामी बसून राहते. पण यंत्रांची झीज आणि कामगारांचा पगार मात्र चालूच असतो ना. अरेच्या. म्हणजे उत्पादन थांबल्यामुळे वेळेवर माल तयार होत नाही आणि मागणी पूर्ण करता येत नाही. आणि हक्काचा नफा बुडतो. या व्यतिरिक्त सर्वात मोठा फटका ग्राहकांशी असलेल्या संबंधांवर बसतो. हो, कारण ग्राहकाला वेळेवर माल न मिळाल्याने नावलौकिक खराब होतो. एकदा ग्राहकाचा विश्वास उडाला आणि तो दुसऱ्या स्पर्धकाकडे गेला की तो पुन्हा मिळवणं खूप कठीण आहे. ही हानी पैशात मोजता न येण्यासारखीच आहे.
म्हणूनच अतिखरेदी आणि अपुरी खरेदी या दोन्ही गोष्टी टाळणं गरजेचं असतं. पण मग नेहमीच हा नेमका समतोल साधणं शक्य असतं का? म्हणजे नेहमीच आपल्याला हवं तेवढंच घेणं जमतं का? नाही, नेहमी नाही. लेखात या अपवादात्मक परिस्थितींचा अतिशय व्यावहारिक वेध घेतला आहे. काही वेळा मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करून ठेवणं हेच रणनीतीचा भाग म्हणून आवश्यक असतं. उदाहरणार्थ, आपण जे साखरेच्या कारखान्याचं चित्र पाहत आहोत, त्यात मुख्य कच्चा माल कोणता आहे? तर ऊस. अगदी बरोबर. ऊस हा पूर्णपणे सीझनल किंवा हंगामी कच्चा माल आहे. तो वर्षभर शेतात उपलब्ध नसतो. त्यामुळे जेव्हा ऊसाचा हंगाम असतो, तेव्हाच कारखान्यांना तो मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्याचं गाळप करावं लागतं. तिथे रोज थोडा थोडा माल आणू हे सूत्र चालत नाही. तंतोतंत. या व्यतिरिक्त इतरही काही अपवाद आहेत. समजा वाहतुकीची अडचण असेल, जसे की पावसाळ्यात काही विशिष्ट भागातील रस्ते बंद होण्याची शक्यता असेल, तर आधीच मोठा माल आणून ठेवावा लागतो. हो. तसेच जर कच्च्या मालावर खूप मोठी घसघशीत सवलत मिळत असेल आणि कंपनीकडे खेळतं भांडवल मुबलक उपलब्ध असेल, तर मोठी खरेदी फायदेशीर ठरू शकते. आणि आयात करावयाच्या मालावर जर भविष्यात सरकारी निर्बंध येणार असतील किंवा कर वाढणार असतील, तरीही आधीच खरेदी करावी लागते. बरोबर. पण हे अपवाद सोडले तर नेहमीच्या परिस्थितीत योग्य प्रमाण ठरवणंच भाग आहे. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. खरेदी करताना आपण मालाची किंमत देतो हे सर्वांनाच माहिती आहे, पण लेखात म्हटल्याप्रमाणे खरेदी आणि साठवणुकीचे काही छुपे खर्च असतात. हा, या विश्लेषणाचा सर्वात गाभ्याचा भाग आहे. खरेदीची किंमत ही हिमनगाचं फक्त एक टोक आहे. पाण्याखाली दोन मोठे छुपे खर्च असतात. कोणते आहेत ते दोन खर्च? पहिला खर्च म्हणजे आदेश देण्याचा खर्च किंवा ऑर्डरिंग कॉस्ट. आता ऐकायला थोडं आश्चर्य वाटेल, पण केवळ खरेदीची ऑर्डर देण्यासाठीही पैसे मोजावे लागतात. ऑर्डर देण्यासाठी खर्च? म्हणजे मला कच्च्या मालाची आवश्यकता आहे, मी सप्लायरला फोन केला आणि माल पाठवायला सांगितला, यात वेगळा खर्च कुठून आला? हाच तो गैरसमज आहे. मोठ्या उद्योगांमध्ये सोडा, छोट्या उद्योगांमध्येही खरेदीची एक अधिकृत प्रक्रिया असते. त्यासाठी विविध कागदपत्रे लागतात, स्टेशनरीचा वापर होतो. म्हणजे त्यामागे एक पूर्ण सिस्टम काम करत असते. अगदी. ऑर्डर तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार, टेलिफोन, टपाल खर्च, खरेदी विभागातील फर्निचरची आणि उपकरणांची झीज असते. बापरे. आणि मजेची गोष्ट म्हणजे प्राध्यापक जगतापांनी लेखात अतिशय बारकाईने नोंदवलं आहे की यात कामगारांच्या चहा पाण्याचा आणि बीडीकाडीचा खर्चही जोडला जातो. बीडीकाडीचा खर्च? हे खरंच खूप सूक्ष्म निरीक्षण आहे 1994च्या काळानुसार. हो ना. उद्योग संस्थेच्या आकारमानानुसार हा खर्च प्रति आदेश सरासरी 100 ते 1000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. मोठ्या कंपन्यांमध्ये हे प्रमाण साधारण 250 रुपये प्रति आदेश असू शकतं. पण एक मिनिट, इथं मला थोडं विचारायचंय. कर्मचाऱ्यांचा पगार किंवा ऑफिसचं भाडं हे तर उद्योगपती दर महिन्याला देणारच आहे. मग तो खर्च या ऑर्डर देण्याच्या खर्चात वेगळा का मोजायचा? हा, अतिशय अचूक प्रश्न आहे. इथे आपल्याला संधी खर्च म्हणजेच अपॉर्च्युनिटी कॉस्टचा विचार करावा लागतो. म्हणजे कसं? जर एका कर्मचाऱ्याने वर्षभरात 100 छोट्या छोट्या ऑर्डर्स तयार करण्यात आपला वेळ घालवला, तर त्या वेळेचं मूल्य हा त्या ऑर्डरचा खर्च असतो. अच्छा, म्हणजे जर तीच खरेदी केवळ 10 ऑर्डर्समध्ये योग्य नियोजनाने केली असती, तर तोच वेळ इतर उत्पादक कामांसाठी वापरता आला असता. अगदी बरोबर. प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी किंवा नवीन पुरवठादार शोधण्यासाठी तो वेळ देता आला असता. त्यामुळे प्रत्येक नवीन ऑर्डर हा वेळ आणि साधनसामग्रीचा अदृश्य खर्च घेऊन येते. आता हे गणित स्पष्ट झालं. जितक्या वेळा ऑर्डर द्याल तितक्या वेळा हा खर्च वाढत जातो. हा झाला पहिला छुपा खर्च. मग दुसरा कोणता? दुसरा अतिशय महत्त्वाचा खर्च आहे साठवणुकीचा खर्च किंवा कॅरिंग कॉस्ट. माल गोदामात आणून ठेवला की काम संपलं असं अनेकांना वाटतं. पण प्रत्यक्षात तिथून हा नवा मीटर सुरू होतो. हो, तुम्ही जो माल खरेदी केला आहे त्यात अडकलेल्या भांडवलावरील व्याज हा यातील सर्वात मोठा घटक असतो. बँकेकडून कर्ज काढून माल घेतला असेल तर थेट व्याज द्यावं लागतं. आणि स्वतःचे पैसे असतील तरीही तेच पैसे व्यवसायाच्या वाढीसाठी वापरले असते तर जे उत्पन्न मिळालं असतं ते नुकसानच आहे ना. एक्झॅक्टली. याशिवाय गोदामाचं भाडं, कर्मचाऱ्यांचा पगार, मालाची हाताळणी आणि विम्याचा खर्च यात येतो. आणि माल जास्त काळ पडून राहिला तर खराब होण्याची शक्यताही असतेच. नक्कीच. औषधे, रसायने किंवा अन्नपदार्थ यांसारख्या नाशवंत माल मुदत संपल्याने खराब होऊ शकतो. पण फक्त नाशवंत मालच खराब होतो असं नाही. म्हणजे फॅशन किंवा तंत्रज्ञान बदलल्यामुळेही नुकसान होतं. हो. लेखात तयार कपडे, इलेक्ट्रॉनिक घड्याळे आणि कॅल्क्युलेटर यांचं उदाहरण दिलं आहे.
फॅशन गेली की कपडे पडून राहतात. नवीन तंत्रज्ञान आलं की जुने कॅल्क्युलेटर कोणी घेत नाही. म्हणजे हा सर्व तोटा साठवणुकीच्या खर्चातच मोजला जातो. आणि हे प्रमाण क्षुल्लक नसतं. हा खर्च मालाच्या किमतीच्या साधारण 15 ते 30% इतका प्रचंड असू शकतो. 15 ते 30%? हे खरोखरच अचंबित करणार आहे. याचा अर्थ हे दोन छुपे खर्च एका सीसॉ किंवा झोपाळ्यासारखे आहेत. अगदी योग्य उपमा दिली तुम्ही. म्हणजे बघा, जर आपण साठवणुकीचा खर्च वाचवण्यासाठी थोडं माल खरेदी केला तर वारंवार ती ऑर्डर देण्याची प्रक्रिया करावी लागेल आणि आदेशाचा खर्च वाढेल. हो. आणि जर आदेशाचा खर्च वाचवण्यासाठी एकदाच खूप सारा माल आणून ठेवला तर गोदामाचं भाडं आणि तो 15 ते 30% साठवणुकीचा खर्च वाढेल. मग योग्य प्रमाण कोणतं? इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. अर्थशास्त्रात यासाठी एक अतिशय सोपी पण प्रभावी संकल्पना आहे. कोणती? वाजवी खरेदी किंवा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, ज्याला आपण EOQ म्हणतो. हे सूत्र एका तराजूसारखं काम करतं. म्हणजे ते आदेश देण्याचा खर्च आणि साठवणुकीचा खर्च यांचा समतोल साधतं. हो, एका पारड्यात आदेश देण्याचा खर्च आणि दुसऱ्या पारड्यात साठवणुकीचा खर्च ठेवून ते सर्वात कमी खर्चाचा बिंदू शोधून काढतं. हे प्रत्यक्ष व्यवहारात कसं काम करतं हे आपण एका उदाहरणावरून समजावून घेऊ शकतो का? सहज. लेखातीलच एक उत्तम उदाहरण घेऊ. एका कंपनीला वर्षभरात एकूण 3200 नग कच्चा माल लागतो. एका नगाची किंमत 6 रुपये आहे. ठीक आहे, 3200 नग 6 रुपये. कंपनीला एक ऑर्डर देण्यासाठी 150 रुपये खर्च येतो आणि साठवणुकीचा खर्च मालाच्या किमतीच्या 25% आहे. आता EOQचं सूत्र या तिन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करतं. आणि उत्तर काय येतं? या सूत्रातून एक विशिष्ट आकडा समोर येतो. या उदाहरणात तो आकडा आहे 800 नग. 800 नग म्हणजे कंपनीने एका वेळी फक्त 800 नगांचीच ऑर्डर द्यावी असा या सूत्राचा निष्कर्ष आहे. पण या 800च्या आकड्यात असं काय दडले? तेच आपण पाहूया. जर त्यांनी वर्षभरात थोडा म्हणजे 200 नगांचाच माल मागवला तर काय होईल? त्यांना आपली वर्षभराची ड्रेलेज पूर्ण करण्यासाठी 16 वेळा नवीन ऑर्डर द्यावी लागेल. बरोबर. यामुळे त्यांचा आदेश देण्याचा खर्च खूप वाढून तो 2400 रुपयांवर जाईल. जरी त्यांचा साठवणूक खर्च खूप कमी आला तरी एकूण खर्च 21,750 रुपये होतो. आणि याच्या उलट जर त्यांनी वाहतुकीचा आणि ऑर्डरचा खर्च वाचवण्यासाठी पूर्ण 3200 नग एकाच वेळी खरेदी केले तर त्यांना वर्षभरात फक्त एकच ऑर्डर द्यावी लागेल. म्हणजे आदेशाचा खर्च फक्त 150 रुपये येईल. पण तो माल वर्षभर साठवून ठेवण्याचा खर्च वाढेल ना? हो, त्यात अडकलेल्या पैशांवरील व्याजाचा खर्च तब्बल 2400 रुपये होईल. इथेही गंमत बघा, एकूण खर्च पुन्हा 21,750 रुपयेच येतो. याचा अर्थ दोन्ही टोकांच्या परिस्थितीत खिशातून जाणारी एकूण रक्कम सारखीच आणि जास्तच आहे. मग त्या 800 नगांच्या परिस्थितीत काय होतं? जेव्हा कंपनी नेमकी 800 नगांची ऑर्डर देते तेव्हा त्यांना वर्षभरात फक्त 4 वेळा बाजारात जावं लागतं. या विशिष्ट पातळीवर त्यांचा आदेश देण्याचा खर्च आणि साठवणुकीचा खर्च हे दोन्ही अगदी समान म्हणजे 600 रुपये येतात. म्हणजे दोन्ही खर्च बालन झाले. अगदी. अर्थशास्त्राचा हा सुवर्ण नियम आहे की ज्या बिंदूवर हे दोन्ही खर्च एकमेकांना छेदतात आणि समान होतात तिथेच तुमचा एकूण वार्षिक खर्च सर्वात कमी असतो. आणि या उदाहरणात तो किती येतो? या 800 नगांच्या पातळीवर कंपनीचा एकूण खर्च 20,400 रुपये येतो, जो इतर कोणत्याही प्रमाणापेक्षा सर्वात कमी आहे. हे विश्लेषण खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे केवळ एका विशिष्ट संख्येत माल खरेदी करण्याच्या निर्णयामुळे कंपनीचे हजारो रुपये वाचू शकतात. नक्कीच वाचतात. पण व्यवहारात नेहमीच असं गणित कागदावर मांडल्यासारखं चालत नाही. अनेकदा पुरवठादार किंवा सप्लायर एक वेगळंच आमिष दाखवतो. सवलतीचा आमिष. हो, तो म्हणतो की तुम्ही 100 नगांऐवजी एकदम 1000 नग घ्या, मी तुम्हाला मालाच्या किमतीवर मोठी सवलत देतो. मग अशा वेळी हे सूत्र कसं वापरायचं? हा प्रश्न अत्यंत कळीचा आहे. जेव्हा मोठी सवलत मिळते तेव्हा ती एक आकर्षक सापळ्यासारखी असू शकते. लेखा त्यासाठी एक सविस्तर उदाहरण दिलं आहे. सांगा ना. समजा एका मोठ्या कंपनीला वर्षभरात 5000 टन कच्च्या मालाची आवश्यकता आहे. त्यांचा प्रति आदेश खर्च 1200 रुपये आणि साठवणूक खर्च 20% आहे. ठीक आहे. आता सप्लायर त्यांना एक मोठी ऑफर देतो. तो म्हणतो की जर तुम्ही 3000 टनांपेक्षा जास्त माल एकाच वेळी घेतला तर मी तुम्हाला प्रति टन 1120 रुपये या सर्वात कमी दराने माल देईन.
जर बाजारातील नेहमीचा दर जास्त असेल तर 1120 रुपये हा खूपच आकर्षक दर वाटतो. कोणीही म्हणेल की लगेच 3000 टन खरेदी करून टाका. पण तिथेच खरी मेख आहे. जर आपण याला आत्तापर्यंतच्या विश्लेषणाशी जोडून पाहिलं तर इथे साठवणुकीचा खर्च दुर्लक्षित राहतोय. बरोबर. कारण 3000 टन माल एकाच वेळी घेतला तर तो माल ठेवायला गोदामाची जागा, त्याची देखभाल आणि त्यात अडकलेल्या भांडवलावरील 20% व्याज प्रचंड वाढेल. अगदी बरोबर. जर त्यांनी 3000 टन माल एकाच वेळी घेतला तर तो माल साठवून ठेवण्याचा खर्च तब्बल 3,38,000 रुपयांपर्यंत पोचतो. बापरे. परिणामी त्या कंपनीचा कच्च्या मालाचा एकूण वार्षिक खर्च 59,38,000 रुपयांवर जातो. म्हणजे सवलतीतून जे पैसे वाचवले ते सगळे गोदामाच्या भाड्यात आणि बँकांच्या व्याजात निघून गेले. थोडक्यात सवलत घेऊनही काहीच फायदा झाला नाही. त्याहून वाईट म्हणजे नुकसानच झालं. पण जर तुम्ही या सवलतीच्या आमिषाला न बळी पडता सगळ्या स्तरांवरील खर्चाचं गणित मांडलं तर एक वेगळंच चित्र समोर येतं. कसं काय? जर कंपनीने सप्लायरकडून फक्त 1000 टनांची ऑर्डर दिली तर स्वाभाविकच सप्लायर सवलत कमी करेल आणि प्रति टन 1160 रुपये असा थोडा जास्त दर लावेल. पण दर जास्त असला तरी 1000 टन घेतल्यामुळे तो माल साठवण्याचा वेळ आणि जागा कमी लागेल. एक्झॅक्टली. त्यामुळे तो 20% साठवणूक खर्च खूपच खाली येईल. 1000 टनांची ऑर्डर दिल्यास साठवणुकीचा खर्च फक्त 1,16,000 रुपयांवर येतो. आणि आदेशाचा खर्च म्हणजे 6,000 रुपये होतो. या दोन्ही खर्चांचा उत्तम समतोल साधला गेल्यामुळे कंपनीचा एकूण वार्षिक खर्च 59,22,000 रुपये इतका येतो. म्हणजे सप्लायरने दिलेला सर्वात कमी दर न स्वीकारता थोडा जास्त दर स्वीकारूनही कंपनीचा एकूण खर्च कमी राहतो. हो, यातून भरघोस बचत होते. हीच या वाजवी खरेदी किंवा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीची खरी ताकद आहे. हे खरोखरच डोळे उघडणार आहे. केवळ मालाची खरेदी किंमत पाहणं पुरेसं नाही, तर ती खरेदी केल्यावर निर्माण होणारा संपूर्ण खर्च पाहणं आवश्यक आहे. अगदी. आणि हे सूत्र केवळ मोठ्या कारखान्यांनाच नाही तर अगदी छोट्या व्यवसायांनाही लागू पडतं. म्हणजे देशातील लघु व मध्यम उद्योगांना, ज्यांना आपण MSME म्हणतो, तिथे याचा कसा वापर करता येईल? अन्न प्रक्रिया करणारे उद्योग जसे की फळे, मसाले बनवणारे लघु उद्योग, त्यांना आपला कच्चा माल साठवून ठेवण्याचा खर्च कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो. आणि कापड उद्योग किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रात? तिथेही, जिथे कच्च्या मालाची आवक अखंडित असावी लागते आणि सुटे भाग मोठ्या प्रमाणावर लागतात, तिथे या विश्लेषणाच्या साहाय्याने स्टॉकची योग्य पातळी राखली जाते. यामुळे उत्पादन कधीही थांबत नाही, ग्राहकांना वेळेवर माल मिळतो आणि पैसाही अनावश्यक गोदामात अडकून पडत नाही. अगदी अचूक. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला व्यवसायाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूची नव्याने ओळख झाली आहे. माल खरेदी करणं ही एक अत्यंत काटेकोर आर्थिक कसरत आहे. होय. अतिखरेदीमुळे भांडवल कसं अडकतं आणि अपुऱ्या खरेदीमुळे आउट ऑफ स्टॉक खर्चासारखा अदृश्य धोका कसा निर्माण होतो हे आपण पाहिलं. तसेच ऑर्डर देण्याचा खर्च आणि माल साठवणुकीचा खर्च या दोन छुप्या खर्चांमधील समतोल साधणारी EOQ ही संकल्पना आपण समजून घेतली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरवठादाराच्या सवलतीच्या मोहात न अडकता आपल्या व्यवसायाचा एकूण खर्च कसा कमी ठेवायचा हे स्पष्ट झालं. प्राध्यापक सुभाष जगताप यांनी 1994 साली मांडलेलं हे विश्लेषण एक उत्तम व्यावसायिक मार्गदर्शक आहे. नक्कीच. पण जाता जाता या चर्चेच्या अनुषंगाने मला एक विचार मांडायचा आहे, ज्यावर नक्की विचार करावासा वाटतो. कोणता विचार? 1994 साली मांडलेलं हे सूत्र आजच्या आधुनिक युगात कसं काम करत असेल? आज आपण AI आणि इन्स्टंट लॉजिस्टिक्सच्या जगात आहोत. हो, आज पुरवठा साखळीतील प्रगत तंत्रज्ञानामुळे काही तासांत डिलिव्हरी होते. बरोबर. जेव्हा सप्लाय चेनमधील गणितं वर्षांनी किंवा महिन्यांनी नाही तर मिनिटांनी बदलतात, तेव्हा या साध्या आणि मूळ सूत्रात आज कोणकोणते नवीन बदल घडत असतील? हां, खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजची आधुनिक प्रणाली हे छुपे खर्च कसे मोजत असेल? यावर नक्की विचार करा. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. नवीन काहीतरी शिकण्याचा आणि व्यवसायातील बारकावे समजून घेण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील. नमस्कार.